आणि पोस्ट चिपळूणात अलर्ट लागलाय. काढूच बघा इकडे पण पाणी ऑलमोस्ट इकडे टेकायला आहे. पाण्याचा फोर्स काही इकडच्या शेतात मजूत पाणी ह्या बिल्डिंगच्या पण बेसमेंट पर्यंत पाणी गेलं आहे. शकता माणसं चालत जात आहेत. ढोपरावर पाणी आहे अजून पण पेट मापला. पाण्याची पातळी पाहू शकता तुम्ही. पाऊस कमी झाला तर पाणी कमी होईल. पाणी भरणार नाही तर चांगलेला होता, पण पाऊस कंटिन्यू लागते. सलाम वालेकुम, नमस्कार, वेलकम हो गया एक और नए ब्लॉग में दोस्तों. चिपळूण में पानी की बढ़ती लेवल के चलते पानी सब जगह भर चुका है चिपळूण में. आणि चिपळूणकर एकदम सतर्क झालेत पाण्यामुळं. कारण आता पाण्याची लेवल आता वाजलेत दुपारचे 3 आणि दुपारचे 3 वाजता पाण्याची लेवल आहे 5.74. आणि 7 ही म्हणजे आता 5 वरती पण सतर्क, म्हणजे आपल्याला सतर्क असलं पाहिजे या लेवलवरती. पण 7 असला म्हणजे विषय एकदम ही होईल, त्याचं झाला नाही पाहिजे. पण आता आपण गोलकोटला आणि गोलकोटच्या शुल्पावरती काय विषय आहे तर जाऊन बघूया. शुल्पावरती पाण्याची लेवल काय आहे गोलकोटला ते सांगता. गोलकोटला किती पाणी भरलं आहे, त्याचा काय सगळं चाललं आहे. तर ही शेतात बाजूला गोलकोटची, आणि तिकडे पण पाणी बघा तुम्ही, शेतात पण पाणी चढलं आहे पुरा अक्षरशः पाण्यातलं. आता हिकर मंगाशी मी येलो तेव्हा हिकर पाणी तेवढा ना होता, पण आता त्याची लेवल वाढत चालली आहे. आणि सगळ्यात मोठी प्रॉब्लेम ही आहे की पाणी अजून वर्षी सोडलेलं आहे. कोलकावाडी डॅमची पाणी अजून सोडलेलं आहे. तर आपण आता जाऊया शुल्पावरती गोलकोटच्या. तिकडे आपल्याला समजेल, कारण ती जागा एकदम नदीच्या बाजूला काटाला आहे जोडलेली. तर आपल्या ना आता वाढते पाणी. तुम्ही कुठे राहता? तर सुपर मिळवा तुम्हाला सगळ्यांना. सबस्क्राईब करा चॅनलला आणि बनवून असं ब्लॉगला, कारण सगळे अपडेट तुम्हाला या ब्लॉगला मिळतील. फिरू जायलाच इकडं कालुस्त्याच्या गोलकोटच्या ब्रिजवरती सगळ्यांनी गाड्या आपल्या चढवून ठेवले नाहीत, कारण कोणाला काही धोकं बिकं नको त्या पाण्यामुळं गाडीला काय. आणि मैदानात पण पाणी जमा झालं आहे. गोलकोट धक्क्यावरती माहोल एकदम शांत आहे. खाली पडलाय पुरा धक्को. आज माणसं इकडे दिसत नाहीत, काही नाही. आपण पोहोचल्यावर शुल्पावरती, आणि शिल्पावरती बघू शकता पाणी ऑलमोस्ट लेवलला लागलं आहे. तुम्हाला दाखवत आहे मी पाणी किती लागलं आहे ती. वर आपली दोस्त का सनी पण आहे, तिकडे उभी आहेत, बघतात पाण्याचा काय विषय काय नाही. मगाचपासून मग माणसं इकडे येत होती पाणी बघायला काय विषय काय, म्हणजे त्यांना समज आहे. तर आता पाण्याची लेवल तुम्ही बघू शकता. आपलं सुलूप आणि हे पाणी अक्षरशः माझ्या थोड्यासाठीच वाटलं आहे. तुम्हाला तिकडं शिडीजवळ जास्ती लगेच समजून येईल. इकडे किती चिड्यात आहे एक अंदाजी? 10 8-9 शिड्या इकडे आहात. त्याची फक्त 1 2 3 दिसत आहेत, बाकी सगळी खलती आहेत. त्याच्या खलती ही आहे, त्याच्या खलती अजून एकदम डीप खड्डो आहे. त्याच्या खलती म्हणजे तिकडे अशी नदीची ही आहे लेवल आहे. आणि पाणीला वाहतूक एकदम मस्त एकदम लागली आहे. पण वर्षी डॅमवरची पाणी सोडल्यामुळं पाणी अजून भरू शकते याची चांगलेलं आहे. आणि सगळ्यांना अलर्ट देण्याबद्दल चांगलं आहे. आणि पुरा चिपळूणात अलर्ट लागला आहे. तिकडे चिपळूणातून पुरा इकडं बोट्या वगैरे फिरतात. त्यानंतर रेस्क्यू बोट जायले, सगळी एनडीआरएफची टीम, त्याच्यानंतर लोक पण आपल्या इकडचे लोकल लोक म्हणून लागलेत रेस्क्यू करायसाठी. तर अशी सिच्युएशन झाली आहे चिपळूणातलं. आणि आपण आता गोलकोटलाच आहो. गोलकोटलाच सगळं सांगतोय गोलकोटचा काय विषय, कारण जास्त आपण लांब जाऊ शकत नाही, कारण तिकडे गेलो तर परत ती म्हणजे अलर्ट आहोत सगळी. परत काही ही प्रॉब्लेम नको यायला, बघणं पण तिकडे जात नाही आता सध्या तर. आणि इकडे पण बघा हे बोटे वगैरे पण इकडे लागलेत ना, हे बोटे वगैरे पण इकडे लागले. अक्षरशः पुढे एकदम बुडायला चाललेत. अजून थोडं म्हणजे पाणी वाहतुकीला यायला की परत इकडे लोक जमा होतील बोटे वर घ्यायला ही कराय. 2021ला जशी सिच्युएशन झाली होती की सगळ्यांनी आपले बोटे घेऊन वर राहिले होते, कारण तिकडे पुरी नदी भराली होती आणि जागा नव्हती अजिबात. तिकडे पुलावर तुम्हाला लावलेले आणि ते काढूच बघा. तिकडे पण पाणी ऑलमोस्ट तिकडे टेकायला आहे. सगळ्यांनी अलर्ट असतात, सगळ्यांनी काळजी घ्या आपली, कारण पाणी अजून भरेल याचं सांगते. आपली पोरं सगळी लाईव्हला जमा झाली आहेत. पाण्याची काय अपडेट सगळ्यांना मिळतंय आणि ह्या लोकांची आपल्याला माहिती मिळते कसं पाणी भरलाय ती. आजला ब्लॉग चाललंय बरं, ब्लॉग चाललोय, ब्लॉग पण चाललाय, लाईव्ह पण चाललाय. मेहनत होती दोस्तों, अपडेट्स आते रहेंगे दोस्तों. हे आमची पोरं इकडे बसली आहेत. आणि बाबा पाण्याबद्दल काय सांगणार? अजीबात नको, ते पाणी वाला आहे. पाणीबद्दल काय बोलणार आहे? आणि मैं अब तक देखा नहीं इतने साल में पानी. फैसल मालदार गोलकोटचा तो खास, आणि तो मुंबईला असतो. ते आज पहिल्यांदा तो इकडे चिपळूणात येलो, म्हणजे पहिल्यांदा नाही येलोय, पहिल्यांदा चिपळूणात पाणी बघतोय चौरा. नहीं वो देखना चाहता हूँ. मेरी दोस्तों पानी का बहाव काफी तेज हो गया है. यहाँ गोलकोट गांव के अलग अलग प्रजाति
एकदम सुरवे. Oh my God. गावठे पाणी भरल. पानी मना वाटते मऊ भरेल. हा पानी भरने का चांस है भाई. और मेरे को जो खुशी है त्याला मी बंद करते त्याला ब्लॉगलाच नाही घेणार ह्यो फालतू फालतू वाटत करते काही पण. किल्ल्यावर जाऊया. किल्ल्याची व्ह्यू दाखव. हो जाऊया. हे पागल आता सिंकुटला बीर पडला होता अजून वांदेच होतील. आमिर भाई बोले क्या? व्हिडिओ मध्ये बनवता तू. मजर प्रकार मजा काय अपडेट काय केलं पाहिजे सांगा. ये मजर काफी है ना. चलो कारुस्ते के बीच पे जाते हैं, उसमें क्या अपडेट देखते चलो, गोल. मजरे काशी ती मशीद पाण्याची लेवल वाढत चालली आहे. हल्लू 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 ती लेवल वर येत आहे. आता पोरांसोबत पण निघाला पोरांना घेऊन आपण निघाला व्हाव कालुश्याच्या ब्रिजवर. कालुश्याच्या ब्रिजवर जाऊन बघूया व्ह्यू कसे होते म्हणजे काय आपल्याला अजून त्याची आयडिया यासाठी आपण बघूया. तुम्हाला पण दाखवतो मी काय अपडेट आहे ते. कालुश्याच्या ब्रिजवर गाडी बघा कशा लागतात तुमच्या. जो तो आपला पाऊस वाढलो की आपल्या गाडी म्हणतात आणि इकडे चढून टाकतात. कारण माहिती आहे की नुकसान नको आता गाडीच्या विषयाबद्दल. डंपर असो बारकी गाडी असो मोठी गाडी असो सगळ्या गाडी आपल्याला त्या ब्रिजवरती चढवतात आणि लावून ठेवतात. जी बेस बात आहे कारण नुकसान नाही झालं पाहिजे कोणाचं काहीच. तो होय पाण्याचा फोर्स. काय फोर्स आहे आणि किती जोरात पाणी आहे ती बघा. हातपर्यंत आवाज ऐकायला येतो जोराचा. तर आत्ता आपण कालुश्याच्या पुलावरती ह्या साईडला आपली जी गोलकोटची शेत आहात ती सगळी आहात. तुला गोलकोटच्या शेतात काय पाणी आहे काय परिस्थिती जाईल तुम्हाला सांगता. कारण तर ही आपलं चायना की तिकडे पण पाणी जमा झालं तिकडे पाणी जमा झालं. हे बघा ही इकडची शेतात शेतात मजूत पाणी ह्या बिल्डिंगच्या पण बेसमेंट पर्यंत पाणी गेलं आहे. ती आमचं घर आहे आणि ती आमच्या पाठीमागे एकदम दिसते ती घर. तर ही पाणी वाढत चाललंय बघा आता. कारण मगाशी इकडे मी आलो होतो तेव्हा इकडे तेवढा पाणी ना होता. तेवढा आत्ता आहे पुरा एकदम भरभरून पाणी येते. तिकडची ही आत तुम्ही लोक तिकडे बघू शकता. तिकडं कलमान आहे ती ही आहेत ना. ती बघा ही मला ती वाडं वगैरे पण वाड्यातून पुरा पाणी जमा झालं आहे. तिकडची गाय गोळा होत असते आपल्याला माहिती ना अजून जे अपडेट काय येणार. नदीला फुल पाणी आहे आणि तीच पाणी शिफ्ट एकदम होतो. तिकडे पण पाणी चढतंय शेतातून सगळ्या. तिकडची तुम्हाला दाखवता की व्ह्यू कसं आहे पाण्याचं आणि कसं काय तिकडे समोर कसं पाणी वाहते वगैरे टोटल मी तुम्हाला दाखवून देता. विषय काय चाललोय सनी आणि ही पोरा जिमला जातात. अरे बॉडी बनवून काय करतो जाईल बिल भूखाता आणि खाता. अरे जिम बंद आहे. अरे जिम बंद आहे लागला. जिमला पाणी आहे इंडियन जिमला. पानी भरेला राउंड मार के आया. अरे राउंड गाड़ी नहीं जाएंगी कमाने के आगे तेरी. अरे पाणी भरला अखिल. पोरांना काय सांगायचं मला समजेल नाही. विषय काय परिस्थिती काय नाही. हा पोराला बॉडी बनायची मी पण आहे नवीन बॉडी. होशात है यो होशात है. त्यात 4 हात पाग. तर आता आपण घरात आहे निघाला बघूया. घरात जाऊन गाडी घेऊया जा मिळते का घरात मी राहतात का बघूया. गोलकोरडला आपल्याला पाणी काय ती आहे जर मिळला तर मला दाखवेन. नाहीतर वरच्या अँगलची परिस्थिती काय आहे म्हणजे चिपळूणला किती पाणी आहे काय आहे तुम्हाला वरच्या अँगलची टॉप अँगलची जास्त माहिती पडेल की खतखत पाणी आहे. खतखत पाणी आहे तिथे तुम्हाला डिटेल माहिती मिळणार नाही. पण चिपळूणला पाणी किती आहे ते तुम्हाला वरच्या अँगलची मिळेल. आता आपण निघाला आहोत गोलको रोडला जाया. ज्याच्यात पाणी आता बेस बात ही आहे की पाणी जरा आता कमी होते लेवल पाण्याची. आणि गोलको रोडला जाय निघालो. गोलको रोडला काय परिसर आहे कैसा काय आहे तिला तुम्हाला दाखवत आहे मी. आता पुन्हा गोलकोटच्या भोयवाडीत इकडे पण पाणी एकदम काटालाच लागलेलं आहे असं बोलू शकतो. तर गोलको रोडला जाऊया बघूया आणि आयांच्या ऑफिसची पण काहीतरी काम आहे त्याला ते घेऊया. आता आपण आहोत गोलकोटच्या भोयवाडीमध्ये आणि भोयवाडीमध्ये इथे जे मुलांचे खेळायचे ग्राउंड आहे तिथं सुद्धा पाणी भरलेलं आहे. एकदम नदीच्या काठाला तो ग्राउंड आहे आणि पाण्याची जशी फोर्स वाढते ते पाणी या मैदानामध्ये ते भोयवाडीतली मुलं पण चिन्मय आहे. ते चिन्मय काय पाणी कमी होते कमी होते. आणि वर होता बायटण्याची तो वर हा
भरपूर खाली आला आता. आता खाली येतोय ना हो, खाली. चल बरं झालं. पण रात्री 8 नंतर बोलतात धरती आहे परत. काय सांगू शकत नाही तर बोलतात तर काय आता नाही तरी पण नाही भरणार. बरं चला ठीक आहे. बघूया काय अपडेट आहे. पुढे आपण गोलकोट रोडला जाऊन बघूया काय अपडेट आहे, पाण्याचं काय अपडेट आहे, पाण्याचं काय लेवल आहे, पाणी वाढते कमी होते तिकडे पण आपल्याला जाऊन समजेल. आणि कोशिश करू तुमच्यापर्यंत सगळी बातमी पोहोचवायची. मागाशी ह्या पुऱ्या रस्त्याला पाणी होता आणि भरून पाणी होता. तर आता ती फक्त पाणी कमी झालं आहे. ह्या पद्धतीचा याचा अर्थ ही आहे की पाणी कमी होते. त्याचं मागाशी मी घरात येताना मला बोलले होते की ह्या रस्त्याला पुरा पाणी आहे. हे बघा पाणी तर आहे रस्त्याला, पण पाणी कमी झालं आहे. याच्यात जास्त होता मगाशी. तिकडे पण शेतात पुरा पाणी. अरे बाप रे फैसल शेत देख रे. गोलकोटचं क्रोकोडाईल पॉइंट तिकडे बघा फोर्स काय पाण्याचं. अरे बाप रे पाणी बघा इकडं गोलकोट रोडला. ही कमी झालेला पाणी, वारलेला पाणी नाही. आता मंचल जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या पण जाता रस्ते कमी आहेत. पाण्यातूनच आपली गाडी चालते. ते वाढतंय काय वाढतंय कमी झालं पाणी कमी झालं. पुढे जोड पुढं काय बिल्डिंगच्या पाणी जाईल. ही पाणी कमी झालेलं पाणी आहे. म्हणजे स्वच्छ वाढलेला पाणी किती असं ते कमी झालेलं पण आणि वाढते की कमी होते असं समजाच मार्ग नाही. पाणी वाढते की कमी होते समजा मार्गाने राहिलोय. पण जोरी माहिती दिली पाणी कमी होतंय. पाणी कमी झालं पाहिजे. इकडे बघा या रस्त्याचं पाणी खूप पाणी अगदी ढोपरावर पाणी बोललं तरी चालू शकते. कारण मोप पाणी येते मोप जास्ती पाणी. कारण आपल्याला माहिती आहे तर रस्ता कवरो आहे. तिकडे कवरो तो डीप आहे रस्ता म्हणजे खालती आहे. त्या हिशोबाने सांगू शकतो की ढोपरावर पाणी तर आहे तिकडे असून. जिम झाला जिम काय बघू दे काय गेल्या अभी जा रहा गाँव के जिम में फुल डेडिकेशन के साथ. हा बघू दे काय जिम केलास. जिमचा व्हिडिओ दाखवत आहे बॉस. जिम के व्हिडिओ देखतो पहिले आणि लगेच दाखव रे. अरे तो जरा खोलून तरी दे. अरे कॅमेरा पाणी पडला. ओ माय गॉड. अरे वॉइस यार वॉइस. पेट मापला पाणी आहे असा दिसतंय. पेट माप पण जाऊया पहिले. हे बघा ही पेट मापची परिस्थिती अशी झाली. पाणी इकडे अजून पण आहे. ढोपरावर आहे. हे किती पाणी आहे रे. पाणी कवरा ढोपरावर आहे. हा ढोपरावर गाडी नाही जाणार ना. ही पेटमापची कंडिशन. पुढे बघू शकता माणसं चालत जाते. ढोपरावर पाणी आहे अजून पण पेटमापला. तिकडे पाणी लगेच भरतं कारण तिकडे नदी आहे साईडला कडेला. गाडी नाही टाकू शकत. आपण बाजाराच्या पुलाच्या साईडला जाऊया. तिकडे बघूया कशी काय परिस्थिती आहे काय अपडेट आहे तिकडे. तिकडे बॅरिकेड लागलेले आहेत. पण आता पाणी कमी असल्यामुळे पुढे गाड्या पहिले जात नाही होते. आता जाऊ शकतो. पुढं काय अपडेट आहे. बाजार पुलाजवळ आपण निघाला. ही पाण्याची परिस्थिती आहे इकडं. बाजारातल्या पुलावर कमरावरला पाणी जमा झालेलं आहे. इकडं बघा तुम्ही बघू शकता पोरा तिकडं. आणि इकडं जाणं शक्य नाही जा आपण कारण मोप जास्ती पाणी भरलं आहे इकडं. इकडं सगळी वरच्या तिकडे टीम आहेत. तिकडे उभे आहेत बघण्यासाठी आणि टोपायसाठी लोकांना तिकडे नको यासाठी. आणि मोप जास्ती पाणी इकडे भरलं आहे. हे बघा हे आत्ताची शिव नदी ब्रिजवर उभा आहे मी. आणि पाण्याची पातळी पाहू शकता तुम्ही. हे शिव नदीचा ब्रिज आहे.
तर तिकडे आपल्याला पार्टी आता सेफ्टी टीमचा एक मेंबर मिळाला, त्याला पण विचारलं की पाण्याची काय अपडेट आहे. तर त्यांनी जसं सांगले नाहीत की पाणी आता कमी होते, पण सगळं आता पावसावरती की पाऊस किती पडते त्यावर आहे, पाऊस किती जोरात येते त्यावर आहे. पाणी तर आता बोलतात की पाणी कमी होऊ शकते, फक्त ती पाऊस कवर नाही पडलं पाहिजे, पाऊस कंट्रोल असलं पाहिजे, बस तर काय नाही. पाऊस आपल्या कंट्रोलला नाही. त्याला आता तिकडे त्या साईडला जाऊन देत नाही, बोलतात पाणी मग खोल आहे तिथे जाऊ नका. तिकडे समोर तुम्हाला माणसं दिसत असतील तिकडे तेवढ्या स्पेसिफिक पार्टला, त्याच्या पुढं जाऊन देत नाहीत, कारण तिकडे समोर अजून 4 ऑफिसर्स तिकडे बसले होते, ते जाऊन देत नव्हते. बघूया आपण पुढं आता मिरजुरीत जाऊन काय अपडेट असो. सगळं होतं पण गाड्या लावून ठेवलेलं सगळ्यांनी मोकळं पद्धतशीर, बारकी गाडी असो मोठ्या गाड्या असो सगळं लावून ठेवले नाहीत, कारण सेफ्टी फर्स्ट. पोरांनो सेफ्टी फर्स्ट. हे बघ हे पोर आपल्याला दिसले आहेत बाबा, काय गाडी बिडी वरती आवडी भिवू नको रे, नाही भरणार पाणी. तो अपनी गाड़ी भी जाएगी ब्रिज गया है, ये भी जाने वाला है. ये नहीं जाएगा, ये मजबूत आहे. अरे बाकी बघा त्या बेकरीत बाजारात बोलत जी बेकरी आहे तिकडे पण ती पुरी बेकरी त्यांनी खाली केली अक्षरशः, ते पाणी येऊ नये म्हणून, त्यांना काय नुकसान होऊ नये. सगळी लोक जपतात आपलं नुकसान होऊ नको, घ्यायला नाही पाहिजे म्हणून, आपला काही लॉस झाला पाहिजे म्हणून. आता आपण गोलकोट गावातलं म्हणजे ह्या साईडला दुसऱ्या साईडला, आणि होतं पाणी बघा किती, पाण्याची पोझिशन बघा काय आहे. आणि ह्या घराच्या इकडे पण पाणी लागला आहे, त्यानंतर इकडे पण रस्त्याला पाणी आहे. हे बघा हे तिकडे पुढे ते उभे आहेत, त्यांच्या डोकरावाला पाणी आहे, तुम्हाला दिसून येते रस्त्याला पाणी जमा झालं आहे. पूर्ण आता हो गोलकोटला इकडे शेतात कळती तिकडे आपण आपल्या गाडीसोबत तुम्हाला मी दाखवता इकडची व्ह्यू कसे दिसते. फक्त ही एकच जागा आहे जी पाणी भरल्यानंतर आता बेस वाटते. तर आणि हो इकडचं व्ह्यू, हा काय व्ह्यू वाटते बघा. पाऊस कमी झाला तर पाणी कमी होईल, पाणी भरणार नाही तर चांगलेला होता, पण पाऊस कंटिन्यू लागते. मग पाऊस कंटिन्यू लागते. आता पुढं काय आपल्याला माहिती नाही, 8 वाजता परत मला माहिती मिळली की पाणी सोडेल की भरती येईल मागून. तर बघूया आता कसं काय होतंय ती. आता माणसं बाहेर पडते पाणी बिनी बघायला झाली, त्यांना हौस वाटतंय, पण ज्या लोकांना त्रास होते त्या लोकांना माहिती आहे काय होतं. तर ही होता आजच्या ब्लॉगला. पुढं काय अपडेट असला मी सांगेन, पण जर काही नसला तर आता ब्लॉग एंड करू आपण. सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे जर पुढचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील कंटिन्यू. लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. शांत चित्त अशांततेचं मूळ स्वरूप, ऐकू दे त्या मनाचे मला सप्तसूर, स्पष्ट आहे अंधारा.